नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मज अनाथा। निरसली भव दुःख व्यथा, तत्काळ तुझिया प्रसादे। अनंत वाणी अनंत ध्यास, वृद्धा संदेह या जीवास। पारक बोध करुणिया खास, मुक्त केले बंधनी। तुझी स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्य सार। इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे। बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी। जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडुनी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अभ्यासेची होते साधने साधना। अभ्यासेची होते साधने साधना। अभ्यासेची होते साधने साधना। अभ्यासेची होते साधने साधना। अभ्यासाची होते साधने अभ्यासाची होते साधने एका विना कोणा प्राप्त नो हे। एका एकी कोणा प्राप्त नो हे। एका एकी कोणा प्राप्त नो हे। एका एकी कोणा प्राप्त नो हे। अभ्यासेची होते साधने साधना। अभ्यासेची होते साधने साधना। अभ्यासेची होते साधने। चंचल हे माना, अभ्यासे आवरे। चंचल हे माना, अभ्यासे आवरे। गीते माझी बरे बोलियले। गीते माझी बरे बोलियले। गीते माझी बरे बोलियले। अभ्यासे होते साधने साधना। अभ्यासे साधने साधने साधना। अभ्यासे साधने साधने साधना। पाहता अनुभव कळो येई सर्वा। पाहता अनुभव कळो येई जाना।
साधने साधना अभ्यासे ज्ञान साधने साधना तुकड्यादास म्हणे उडू नये जरा तुकड्यादास म्हणे उडू नये जरा तुकड्यादास म्हणे उडू नये जरा अभ्यासे आचरा उचित तो अभ्यासे आचरा अभ्यासे आचरा उचित तो उचित अभ्यासे होते साधने साधन अभ्यासे होते साधने साधन अभ्यासे होते साधने साधन जय जय पांडुरंग 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 हरि जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि पांडुरंग जय जय पांडुरंग जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि पांडुरंग जय जय पांडुरंग हरि पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि पांडुरंग जय जय पांडुरंग हरि पांडुरंग जय जय पांडुरंग हरि पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। पाच सज्जन आपण जीवन जगत असताना आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी एक शंका तयार होते, संध्या निर्माण होतो की आम्ही जे काही जीवन जगण्याच्या ज्या पद्धती वापरतो त्या जीवन जगण्यापासून आम्हाला आमच्या जीवनामध्ये सुख संतोष शांती समाधान मिळाली पाहिजे, आमच्या जीवनातील दुःख समस्येचं निवारण झालं पाहिजे अशी अपेक्षा आपण जीवन जगताना करत असून त्या त्या दिशेनं आपल्या समजीप्रमाणे आपण प्रत्येक क्षणाला पाऊल टाकतो. पण आपणाला आयुष्यामध्ये असं उत्तर मिळते की जसं संतांनी म्हटलं आहे, काशी केली गोदा केली पण कर्माची कटकट नाही गेली. भरपूर आपण उपाय करतो, भजनातून कीर्तनातून प्रवचनातून संध्यापाठातून व्रतवैकल्यातून दानधर्मातून यज्ञयागादिकातून सगळ्या प्रकारच्या साधनातून आपण जे काही आपल्याला साधायचं आहे ते साध्य का होत नाही हा विषय आजच्या कीर्तनाचा आहे. आणि हा विषय समजून देण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंतांचा मग आपण निरूपणाकरता घेत आहोत. राष्ट्रसंत लिहितात, अभ्यासेची होते साधने साधना. काय म्हणते, जे आपल्याला साधायचं आहे. आता इथं आपण स्टेजवर आज कार्यक्रम घेतला,
काय साधायचं इथं आपल्याला, कशासाठी घेतला? अनंत महाराजांचा आपण कार्यक्रम इथं घेतला, त्यांच्या मुखातून आम्हाला काही आमच्या जीवाच्या हिताचा ज्ञानाचा उपदेश मिळावा, ज्ञान प्राप्त व्हावं, हा उद्देश आहे. की त्या ज्ञानाच्या माध्यमांनी आम्ही आमच्या जीवन जगताना आमच्या शरीराचा वापर केल्यानंतर आम्हाला जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होईल, दुःखाचे हेलकावे खावे लागणार नाही, प्रेमाने आनंदाने शांततेने आम्हाला जीवन जगता येईल. ही साधना आम्हाला करायची आहे म्हणून कार्यक्रम आपण घेतला, साधना. आणि ती साधना करण्यासाठी साधना वापरले आपण. कोणतं साधन आहे? आजचं कीर्तन प्रवचन साधन आहे की नाही? कशासाठी? ज्ञानाची प्राप्ती व्हावी, जीवनाची दिशा कळावी, काय ग्राह्य आहे, काय त्याज्य आहे, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे जीवन जगत असताना, याची पडताळणी व्हावी. ही साधना करण्यासाठी आज आपण कीर्तन प्रवचनाचं साधन वापरलं. आणि राष्ट्रसंत लिहितात, अमुचे संपूर्णचे जीवन सुधारू शकेल कीर्तन भजन, वेदशास्त्र श्रुती संपूर्ण याच काजी जन्मिल्या. काय म्हटलंय? अमुचे संपूर्ण जीवन, संपूर्ण, अधूर का? पूर्ण जीवन. पूर्ण जीवनाचा अर्थ काय? आपल्या समाजामध्ये 4 वर्गाचे लोक राहतात. कोणते 4 वर्गाचे? श्रम करणारे, अहोरात्र जन्मल्यापासून श्रम समजते, मजुरी करणारे, कष्ट करणारे, श्रमजीवी लोक. श्रमजीवी वर्ग आहे एक. काही लोकांचा वर्ग कोणता आहे? श्रमजीवी म्हणजे श्रम करणं, कष्ट करणारे. दुसरा वर्ग आहे उत्पादक वर्ग, म्हणजे उत्पादन करणारे. पैसा असं नसला, अन्नधान्यच नसलं, कायचं सुख मिळणार आहे? नाही. एक वर्ग आहे श्रम करणारे, श्रमजीवी जीव. दुसरा वर्ग आहे उत्पादक वर्ग, म्हणजे उत्पन्न काढणारे. तिसरा वर्ग आहे योद्धा वर्ग. युद्ध म्हणजे युद्ध करणारे, म्हणजे रक्षण करणारे, पहारे देणारे. एखाद्या कारखान्यामध्ये उत्पादन काढलं आपण, शेतीमध्ये उत्पादन काढलं, सोयाबीनाचा ढीग आहे, गव्हाचा ढीग आहे, ते तिथं पहारेकरी लागते की नाही? का ढोरावासराला खाऊ द्यायचं ते नाही. हा एक वर्ग आहे तिसरा. आणि चौथा वर्ग आहे बुद्धिजीवी. 4 प्रकारचे वर्ग आपल्या समाजामध्ये आहे. बुद्धिजीवी माणसाचं कोणतं काम आहे? या 3ही वर्गांना मार्गदर्शन करण्यासाठी आपलं काही डोकं चालवलं. अरे श्रम कसं केलं पाहिजे? कारखान्यामध्ये एखादा कारखानदार आहे, एखादा मजूर आहे, लेबर आहे, तर त्या कारखान्यामध्ये काम करण्याचे ज्ञान पाहिजे की नाही? का नाही पाहिजे? पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वयंपाक करायचं ज्ञान पाहिजे, पेटी वाजवण्याचं, तबला वाजवण्याचं ज्ञान पाहिजे, प्रबोधन करण्याचं ज्ञान पाहिजे, शालेय शिक्षणामध्ये शिक्षण देण्याचं ज्ञान पाहिजे, कला कौशल्य शिकवण्याचं ज्ञान पाहिजे, घरामध्ये वागण्या बोलण्या चालण्याचंही ज्ञान पाहिजे, खाण्याचंही ज्ञान पाहिजे, उत्पन्न करण्याचंही ज्ञान पाहिजे, खर्च करण्याचंही ज्ञान पाहिजे. या सगळ्या गोष्टीसाठी समजा आपण डोकं चालवलं नाही, ज्ञानाने समजा आपण काही केलंच नाही. एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, प्रॅक्टिस मेक्स ए मॅन परफेक्ट. म्हणजे अभ्यास माणसाला पूर्णत्वाकडे नेते, पूर्ण बनवते. पूर्ण म्हणजे अधूर नाही सुख, पूर्ण सुख शांती प्राप्त होण्याचं साधन आहे शरीर. या शरीराच्या माध्यमाने मनुष्याच्या देहामध्ये आलेले जे जीव आहे, त्या जीवांनी जर प्रॅक्टिस केली तर, प्रॅक्टिस म्हणजे अभ्यास केला तर त्या माणसाला पूर्ण बनता येते. आता आमचा आकाश आहे, आकाशाला तबला वादनामध्ये पूर्ण बनता येत का नाही? बनता येत. पण केव्हा? प्रॅक्टिस करेल तर, अभ्यास करेल तर. अभ्यास करणं बंद केलं तर पूर्ण होईल का? लक्षात घ्या, विषय पटवून घ्या. कोणतेही क्षेत्र घ्या तुम्ही. आता आमच्या सुरेशने ऊस घेतला शेतीमध्ये, इथं तिथं जाऊन मार्गदर्शन ऐकायला लागलं, काही शेत्या पाहाव्या लागल्या, जाणकारांचं मत जाणून घ्यावं लागलं, ते मत आपल्या डोक्यात बसवावं लागलं. जे मत डोक्यात बसलं त्याची प्रॅक्टिस करावी लागली, त्यासाठी काही कष्ट करावे लागले, साधना कराव्या लागल्या, मग त्यांना पिकावलं.
म्हणजे म्हणण्याचा मतीचा अर्थ काय, प्रत्येक क्षेत्रामध्ये, परमार्थच नाही, प्रापंचिक क्षेत्रामध्ये, व्यावहारिक क्षेत्रामध्ये, कौटुंबिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, राजनैतिक क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये जो मनुष्य साधनांचा वापर कसा करावा याची जाण करून त्याची प्रॅक्टिकल जो करत नाही, त्याला जीवनामध्ये कोणत्याही उपायांनी सुखशांती प्राप्त होत नाही. लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणतात, अभ्यासेची होते साधने साधना. काय म्हणते येतात, अभ्यासेची होते, अभ्यास केल्यानेच होते. काय होते, साधने साधना. या साधनांनी साधना होते. कोणत्या, ग्रामगीता वाचन करणं ही साधन आहे, सामुदायिक प्रार्थना करणं हे साधन आहे. कशाचं, साधना करण्याचं. सामुदायिक प्रार्थना कशाचं साधन आहे, साधन आहे ते सामुदायिक प्रार्थना. कशाचं आहे, आहे प्रार्थना गुरुदेव से य स्वर्गमय संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. ही साधना आहे. आम्हाला काय करायचं, प्रार्थनेच्या माध्यमातून अति उच्चतम जीवन घडवायचं आहे आणि स्वर्गमय संसार करायचा आहे. हे साधण्यासाठी सामुदायिक प्रार्थनाचं साधन वापरला. पण आता भजन कीर्तन आहे, कशासाठी आहे, जीवनाचा सुधार व्हावा, आमच्या मनामधले विकार नष्ट व्हावे, आमच्या मनात एखाद्या ज्ञानाची समज यावी, त्या ज्ञानाच्या समजीने योग्य व्यवहार करावा, योग्य संबंध राखावे, की जेणेकरून तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. काही शिकवायचा काय मोठा आहे, अरे लाभ होईल या गोष्टी करा, हानी होईल या गोष्टी सोडून द्या. जिथं आपल्या तन्मन धनाची हानी आहे, नुकसान आहे, त्या गोष्टी सोडल्या पाहिजे. जिथं आपल्या जीवनामध्ये हसत खेळत जीवन जगता येईल, प्रेमानं जीवन जगता येईल, प्रेमानं दोन शब्द प्रत्येकाशी बोलता येईल, गावामध्ये नजरेवर नजर पडलीच आपल्या एकमेकांच्या, तर तिथं प्रेमाचा जिव्हाळा तयार होईल. अशी काही जी जगण्याची पद्धत आहे, ती पद्धत शालेय शिक्षणातून, सामाजिक शिक्षणातून, धार्मिक शिक्षणातून, राजनैतिक शिक्षणातून, प्रत्येक क्षेत्राच्या शिक्षणातून आपणाला साधता यावी म्हणून साधनांचा वापर. लक्षात घ्या. हे साधनं कशासाठी वापरले आपण, इथं गांभीर्य तर व्हावं, वातावरणाची निर्मिती व्हावी, नाही असे उद्देश आहे. म्हणून अभ्यासाची होते साधने साधना. अभ्यास जर केला तर ज्या साधनाचा तुम्ही वापर करता त्या साधनांनी तुम्ही म्हणता ती साधना होते. सोप्या सोपा अर्थ झाला की नाही आता लक्षात घ्या बरं. घरामध्ये आनंद राहिला पाहिजे, गावामध्ये आनंद राहिला पाहिजे, आम्हाला दुःखाचा अनुभव आला नाही पाहिजे, सुख संतोष शांत जीवन जगता आलं पाहिजे. ही साधना करण्यासाठी जे साधन वापरता त्या साधनांचा अभ्यास केला तर प्राप्त होते म्हणते. नाही तर एकाएकी गुन्हा प्राप्त नव्हे. लाव हळद आणि हो पिवळी, जमल का, शक्यच नाही हा विषय बाबाजी. अरे साधी भूक लागली, 2 पोळ्याने बेसन खायची तर अर्धा तास अगोदर काम करावं लागते, स्वयंपाक करावा लागतो. स्वयंपाक नाही केला तर भूकेचं क्षमन नाही होत. आधी कष्ट मगची फळं. कष्ट नाही ते निष्फळ. सोपा सोपा विषय आहे. प्रत्येक गोष्ट घ्या, देवाची पूजा करा, भजन पूजन करा, व्रतवैकल्य करा, तप तीर्थाटन करा, होमहवन करा, यज्ञयाग करा, तुकडोजी महाराजाची पुण्यतिथी करा, जगन्नाथ महाराजाचा काला करा, करा, सगळं करा. हे साधन आहे, साधन वाईट नाही आहे. पण महाराजांनी म्हटलं ना, अब साधन बदलाना होगा, घर घर यही गाना. हा साधन जे आहे त्या साधनांचा वापर बदला लागेल. साधन बदला म्हणजे काय, उत्पत्ती तशीच राहील. जगन्नाथ महाराज मंदिरामध्ये जगन्नाथ महाराज मूर्ती तिथंच राहील, तुकडोजी महाराजाचा पुत्र आहे तिथंच राहील. हे नका बदलू, राहू द्या, कारण ते आदराचे स्थान आहे आपल्या अंतःकरणामध्ये. रामाकृष्णाची मूर्ती राहू द्या, तुळशीचं झाड राहू द्या, जगन्नाथाचा फोटो राहू द्या, गणपतीचा राहू द्या का दुर्गादेवीचा, हे साधन आहे. पण या साधनाचा उपाय जो आहे, ज्या ज्या साधनांचा उपाय ज्या ज्या वेळी जो जो होय त्या त्या तारतम्याचे पाय उचलले पाहिजे. आपण उपाय करताना चुकीचे उपाय जर केले तर तो जगन्नाथ महाराज काय करणार आहे. घुगऱ्या खाल्ल्या होते का नुसत्या 16 तारखेला घुगरी पुरताच नुसता काला करत असाल त्या जगन्नाथाचा, आणि फक्त प्रार्थनेपुरती समजा तुकडोजी माझी पुण्यतिथी करत असाल बाबाजी, तर ही पुण्यतिथी ना हा घुगरीचा काला
आपल्या जीवनामध्ये सुख संतोष निर्माण करणार नाही, लक्षात घ्या. म्हणून संत लिहितात या नित्य अभ्यासे पावता, नित्य अभ्यासे पावता, नित्य अभ्यासे पावते, नित्य अभ्यासे पावते, नित्य अभ्यासे पावते, नित्य सर्व काही अभ्यासी जे, सर्व काही अभ्यासी जे, सर्व काही अभ्यासी जे, नित्य अभ्यास पाविजे, नित्य अभ्यास पाविजे, नित्य अभ्यास पाविजे. अभ्यासाने राज्य मिळे, अभ्यासाने राज्य मिळे, अभ्यासाने राज्य मिळे, अभ्यासाने द्रोह गळे, अभ्यासाने द्रोह गळे, अभ्यासाने मुक्ती भेटे, अभ्यासाने बंध तुटे, अभ्यासाने बंध तुटे, नित्य अभ्यास पाविजे, नित्य अभ्यास पाविजे, नित्य अभ्यास पाविजे. काय म्हणतात? नित्य अभ्यासे पाविजे, सर्व काही अभ्यासी जे. संतांच्या साहित्यामध्ये, संतांच्या सिद्धांतामध्ये आपल्या समाजामध्ये जो गैरसमज झाला आहे तो चुकीचा आहे. कोणता? अरे संतांच्या मार्गाने गेलं, गुरुच्या मार्गाने गेलं, भजना पूजनांच्या मार्गाने गेलं ते पोरबाळ पोषण कोण? ऐका नाही गैरसमज तुमचा. अरे सर्व तीर्थाला जा तर कुत्रे पत्रे चाटायले कोण राहील? हाय की नाही गैरसमज तुमचा. संतांची शिकवणूक तशी नाही मित्र हो, लक्षात घ्या. कुठं जा किंवा नका जाऊ, गेलंच पाहिजे तीर्थाला असं काही नाही. राष्ट्रसंतांनी सोपंच गाणं लिहिलं, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. अरे रिकामा कशाला फिरत, तुझं गावच नाही का. ते सोपं आहे, कुठं फिरायला सांगितलं. आणि कोणी फिरत असाल तर काही वाईट आहे. अरे तीर्थी निर्मल साधू वृंद, तेथे चाली तत्वचिंतानुवाद. नाही, जनास होईल प्रबोध मनोनीच महत्व तीर्थाचे. तीर्थस्थान, तीर्थाला जाणं काही वाईट आहे, जाणंही वाईट नाही आणि न जाणंही वाईट नाही. जमत असेल तर जा, नसेल जमत तर नका. तू घरचे पोरबाळ उपाशी ठेवू नका, ढोर वासर बिना पाण्याने ठेवू नका आणि कधी तीर्थाला जाऊ नका, काही नका. कारण तीर्थामध्ये काय आहे, तीर्थ कशासाठी आहे हे बाजूलाच ठेवलं आपण. नसलंच आपण प्रभूंना आणून इथं बाहेर. त्याच्यामुळं सर्व काही अभ्यासी, स्त्री पुरुषांनी, गरीब श्रीमंतांनी, शिक्षित अशिक्षितांनी सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. कोणत्या? ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण जीवन जगत आहोत. श्रम करणारे आहात का तुम्ही? काही दुसऱ्याला झुरू नका. काही काही लोक कसं जी बाबाजी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण गरीब आहो आम्ही, 2 दिवस रोज नाही गेलं तर पोट भरत नाही, कोण उपासी, कोण फुकट देते जी म्हणता की नाही तुम्ही. उत्पन्न करणारे लोक म्हणते बाबाजी शेती काही परवडत नाही, कारखाना काही परवडत नाही, काही म्हणते नोकरी काही परवडत नाही. प्रत्येकांची काही ना काही काय आहे, तक्रार आहे जीवन जगण्यात. ही जी तक्रारी कशामुळे आहे? अभ्यास न केल्यामुळे आहे. साधनांचा अभ्यास. कशाचा अभ्यास? साधनांचा. जे साधन आहे त्याचा. प्रत्येकाची साधनं अलग अलग आहे.
यांचं साधन वेगळं, त्यांचं साधन वेगळं, यांचं वेगळं, माझं वेगळं, तुमचं वेगळं, अलग अलग साधन आहे. स्वयंपाक करणारी बाई जर स्वयंपाकगृहामध्ये आहे तर तिचं साधन वेगळं आहे. कणिक आहे, डाळ आहे, पाणी आहे, गंज आहे, गॅस आहे, हे साधन उभं आहे का नाही आहे? तुरी मोडायला गेला तर त्याचं साधन वेगळं आहे, विडा आहे, नाही का? अलग अलग साधन आहे. जे जे साधन आहे न जाणता कोटीवरी साधने केले परोपरी परी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही. जे साधन तुमच्या हातामध्ये आहे ते साधन सोडू नका. वाक्य लक्षात घ्या. जगन्नाथ महाराजांचा काला करता का तुम्ही? जरूर करा, सोडू नका. मंदिराची त्या मठातल्या देवाची अवहेलना करायचं कोणी सांगितलं नाही. सज्जन माणसांनी, सज्जनांनी तोडफोड करायचं सांगितलं, जोडाचं सांगितलं. लक्षात घ्या. ज्यांना आपले पोट भरायचे आहे, ज्यांना समाजामध्ये गट पाळायचे आहे, ज्यांना आपली प्रसिद्धी करायची आहे, त्यांनी सांगितलं तोडफोड करा. कोणते? जगन्नाथ महाराज कालेवाले का? ते कालेवाले का? ते बोड्यातले? हा, त्यांना अलग करते, आपण अलग करू नाही. हे सज्जनाचं किंवा विचारवंताचं काम नाही. आता अशी का पाळी येते? साधनांचा वापर चुकला ना आपला. साधनांचा वापर चुकला बाबाजी. साधन कशासाठी आहे? तुकडोजीची पुण्यतिथी, जगन्नाथाचा काला, रामाची जयंती, कृष्णाची जयंती, अनंत महाराजाचं कीर्तन, हे माणसं जोडासाठी आहे का तोडासाठी आहे? जोडासाठी आहे. अंतःकरणामध्ये प्रेम पवित्र नांदवासाठी आहे का विकाराचं घुसरंकरासाठी आहे? जेथे प्रेम आणि पावित्र तयाशीच नाम बोलीची तीर्थक्षेत्र, कासाय जाता गोंधळ चित्र बघा तिथे. पण आम्हाला अभ्यास कळला नाही. अभ्यास कशाचा करावं? राष्ट्रसंत लिहितात, मेरा अलग अभ्यास है, मेरा अलग अभ्यास है, मन का अलग अभ्यास है, मन का अलग अभ्यास है, मेरा अलग अभ्यास है, मेरा अलग अभ्यास है, मेरा अलग अभ्यास. जब मेला ही मिलता नहीं, जब मेला ही मिलता नहीं, जब मेला ही मिलता नहीं, तब समय का ही नाश है, तब समय का ही नाश है, तब समय का ही नाश है. मेरा अलग अभ्यास है, मेरा अलग अभ्यास है, मेरा अलग अभ्यास. अभ्यास उसी का नाम है. अभ्यास कशाला म्हणावं? वाचन करणं, पठन करणं, पुस्तक वाचणं हा अभ्यास नव्हे. अभ्यास उसी का नाम है. मन इंद्रियों का मेल हो, मन इंद्रियों का मेल हो, मन इंद्रियों का मेल हो. आदर्श हो व्यवहार तब, आदर्श हो व्यवहार जब, आदर्श हो व्यवहार तब सारा ही सुंदर खेल है. मेरा अलग अभ्यास है, मेरा अलग अभ्यास है, मेरा अलग अभ्यास. काय म्हणते? अभ्यास कळला का? मेरा अलग अभ्यास है. आमचे जगन्नाथ महाराज म्हणतात, आमचे तुकडोजी महाराज म्हणतात,
आमचे भगवान बुद्ध म्हणतात, महावीर वर्धमान म्हणतात, येशू ख्रिस्त म्हणतात, मोहम्मद पैगंबर म्हणतात, श्रीराम प्रभू म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तुकडोजी महाराज म्हणतात, गाडगे महाराज म्हणतात, कबीर महाराज म्हणतात. अरे आमचा अभ्यास वेगळा आहे, मेरा अलग अभ्यास है. आणि या लोकांच्या मनाचा अभ्यास वेगळा आहे. राष्ट्रसंतांचा अभ्यास वेगळा होता, त्यांचा वेगळा होता. कोणता होता? हा, सर्व मिळते धरिता हाता नाही. अभ्यासे तव ब्रह्मसत्ता पावती योगी. सर्व होते केले असता. राष्ट्रसंत लिहितात आमचा अभ्यास कसा आहे, सर्व होते केले असतात. सर्व काय होते बाबाजी? काय होते सर्व? लक्षात द्या, लक्षात घ्या की एक शब्द बाबाजी, हे काही पौराणिक कथन नाही. लक्षात द्या, संत काय म्हणतात? सर्व होते केले असता. सर्व होते याचा अर्थ काय? श्रम करणारे जीव, पहारा देणारे जीव, बुद्धिजीवी जीव आणि उत्पादक वर्गाचे जीव, ह्या सगळ्यांचं भलं होते. या सगळ्यांना सुख शांती मिळते केलं तर. सर्व होते केले असता. कोण म्हणते होत नाही? ग्रामगीता वाचल्याने सुधार होत नाही, जगन्नाथ महाराजाचा काला केल्याने सुधार होत नाही, श्री रामनवमी केल्याने सुधार होत नाही, गणपती दुर्गादेवी बसवल्याने सुधार होत नाही. सर्व होते केले असता, सगळं होते. पण केव्हा? सर्व मिळते धरिता हाता आणि अभ्यास येतो ब्रह्मसत्ता पावती योगी. केव्हा? आमचा अभ्यास बरोबर असेल तर. मेरा अलग अभ्यास है. कोणता अभ्यास होता महाराजांचा? मित्रा, हे विसरू नको आता. कारण ते अभ्यास कोणता त्यांचा? मित्रा, हे विसरू नको आता. बोर्ड्याच्या मंडळींनी, मारेगावच्या मंडळींनी, दहेगावच्या मंडळींनी हे विसरू नका. मित्रा, हे विसरू नको आता. तूच सर्व करता हरता. तुझ्या जीवनातल्या दुःखाचा हे करता तूच, तुझ्या जीवनातला सुखाचा हे करता मी नाही. संत काय म्हणते? मी नाही. अरे तुकडोजी महाराजांच्या फोटोला मोठे मोठे हार घातले आणि मोठ्या पालखीत बसून दिंड्या काढल्या, तर तुमच्या सुखाचा दुःखाचा दाता मी नाही. लक्षात घ्या, कोण आहे? मित्रा, हे विसरू नको. तूच सर्व करता आता. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझ्या जीवनात दुःख प्राप्त व्हावं, तुझ्या जीवनामध्ये जीवन जगताना दुसऱ्या माणसाने हेकडेपणानं पाहावं की चांगलेपणानं पाहावं, हे कोणाच्या हातात आहे? कोणाच्या? आपल्या. देशील ते तू घेशील रे अनुभव ऐसा थोरांचा. कोणता अनुभव आहे? हा, जे द्याल ते घ्याल. संबंधित जीवांना सुख द्या, सुख मिळेल. संबंधित जीवांना दुःख द्या, दुःख मिळेल. संबंधित जीवाशी समजीन बोला, वागा चाला. तुम्हालाही समज आणि बोलणं मागणं तिकडून मिळेल. बाबाजी, आपल्या व्यवहारामध्ये चूक द्या. आदर्श हो व्यवहार तब साराही सुंदर खेळ आहे. हे कार्यक्रम कशासाठी बाबाजी? संतांचे जे कार्यक्रम आहे, घुगरीचा काला आहे, राष्ट्रसंताची पुण्यतिथी आहे, रामनवमी आहे, गणपतीचा उत्सव आहे, दुर्गादेवीची उत्सव आहे. हे कशासाठी आहे? जगाचा भेद लयाला जावो आणि शांती अखंडित. भेद गेला पाहिजे, भेददृष्टी मावळली पाहिजे, मन मिळलं पाहिजे एकमेकांमध्ये, हृदयाशी हृदय भिडले पाहिजे. फुकट होते का हृदयाशी हृदय भिडणं? त्यागाची भावना असल्याशिवाय हृदयाची भिडत नाही. लक्षात घ्या. यासाठी दुसऱ्या चरणामध्ये राष्ट्रसंत लिहितात, चंचल हे मन अभ्यासे आवरे आणि गीते माझी बरे बोली येले. हे जे मन आहे तुमचं, हे मन तुमचं चंचल आहे, अस्थिर आहे. या मनाची दिशा बोलण्याची, खाण्याची, जगण्याची, उत्पन्न करण्याची, खर्च करण्याची, संबंध ठेवण्याची, व्यवहार करण्याची दिशा चुकीची आहे. काहून चुकीची आहे? सलीलधार नदिया बहे पाव कहा ठराय. नाही, वेगाने धावणाऱ्या पाण्याच्या धारेमध्ये समजा माणूस उभा राहिला तर त्याच्या पायाची खालची वाळू सरकते, स्थिर नाही राहत, कारण वाहती धार आहे ना. त्यासारखं माणसाचं मन स्थिर नाही, वाहत आहे. वाहतात असून आपण एसटी मध्ये बसून आहोत आणि वणीवरून बोर्ड्यासाठी एसटी सुटली.
आता एसटी धावत असताना तुम्हाला कोणतं झाड स्थिर वाटते दिसते, कोणता गाव स्थिर दिसते? एसटी धावत आहे, तुम्ही त्या एसटीत बसून आहे, झाडही फिरत दिसते, वावरही फिरत दिसते, ढोरही फिरत दिसते, स्थिर राहते का? नाही. त्या प्रकारे आपलं मन जिथपर्यंत स्थिर होत नाही, शांत होत नाही, तिथपर्यंत या माणसाच्या धावत्या मनाला कधी सुख शांती प्राप्त होत नाही. हे चंचल मन जर आवराचं असेल तर काय करावं लागते? अभ्यासच काम आहे. लक्षात, अभ्यासिता आत्मज्ञान सर्व कर्माचे होते खंडन, ही रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही. म्हणून संत लिहितात करुणी अभ्यास मन घ्यावे हाती, 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 करुणी अभ्यास मन घ्यावे हाती. मग जावे पंथी सज्जनांच्या, मग जावे पंथी मग जावे पंथी सज्जनांच्या, मग जावे पंथी सज्जनांच्या, मग जावे पंथी सज्जनांच्या. सज्जनांच्या 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 करुणी अभ्यास मन घ्यावे हाती, करुणी अभ्यास मन घ्यावे हाती, करुणी अभ्यास मन घ्यावे हाती. मग जावे पंथी सज्जनाच्या, मग जावे पंथी सज्जनाच्या, मग जावे पंथी सज्जनाच्या, सज्जनांच्या सज्जनांच्या करुणी अभ्यास मन घ्यावे हाती, करुणी अभ्यास मन घ्यावे हाती, करुणी अभ्यास मन घ्यावे हाती. आज आपण काय विषय घेतला? अभ्यास कसा करावा, अभ्यासाने काय साध्य करायचं हा विषय आजचा लक्षात घ्या. आपला अभ्यास चुकला. तुम्ही माग दंडारी ऐकली असेल ना, मी दंडारी केल्या, मला माहित आहे, मी दहेगावचा सोय. मी दंडारीमध्ये भाग घेतला, नाटकामध्ये भाग घेतला. दंडारी काढतो, नजर चुकली गवळण फुकली. ऐकल्या, पाहिलं मी दंडारी? हा, त्यासारखं बाबाजी तुमचा अभ्यास चुकला का जीवन बर्बाद गेलं. अभ्यास चुकीचा झाला. करोनी अभ्यास मन घ्यावे हाती, मग जावे पंथी सज्जनांच्या. पंथी म्हणजे मार्गांनी, सज्जन लोकांच्या मार्गाने मग गेलं पाहिजे. केव्हा? अगोदर मन हाता. आधी मन घ्या रे हाती,
आणि तोची घनाचा गणपती मातीचा नाही. मातीचा गणपती मन हाती घ्यासाठी आहे. नुसते मातीचे गणपती मांडतच बसाल, मन हातात मध्ये आलंच नाही बाबाजी, ते गणपतीची चेष्टा झाली, पूजा नाही. लक्षात घ्या, गणपती त्यासाठी आहे. साधन कशासाठी याचा विचार करा. अभ्यासिता होते साधने साधता साधना. साधन कशासाठी आहे, साधनाने काय करायचं आहे. हा हात आहे कशासाठी आहे, पोटामध्ये घास टाकण्यासाठी आहे. हा हात पोटामध्ये घास टाकण्यासाठी आहे, इकडे नेण्यासाठी नाही. इकडे नेला का रट्टे बसले. लक्षात घ्या, साधन कशासाठी याचा विचार केला पाहिजे. गणपती कशासाठी आहे, हातात मन घेण्यासाठी आहे. आधी मन घ्या रे हाती आणि तोची गणाचा. मन हातात आलं, लक्षात घ्या, मन हातात आलं, मन मग आपलं काही करणार नाही. मनाचा कोणता व्यवहार आहे बघ, मनाचा व्यवहार 239 नंबरची साखी कोणती आहे. मन स्वार्थी आपरस विषय लहर फहराय, मन के चलाये कंचले जाते सर्व सजाय. मनाचा स्वभाव कोणता आहे, मन स्वार्थी आहे. आपरस, त्याला पटलेल्या गोष्टीमध्ये रस घेणारं मन आहे. लक्षात घ्या, त्याला पटलेलं आहे, सर्वाला पटलेलं आहे. जो मनुष्य सर्वांना पटत, मी तुमच्याशी बोलत आहो. लक्षात घ्या, माझं बोलणं, माझं सांगणं तुम्हाला पटलं पाहिजे. म्हणजे तो मेळ जो आहे तो सुखाचा, आनंदाचा, जिव्हाळ्याचा, प्रेमाचा, शांततेचा तयार होईल तो मेळ. नाही तर मग कानडीने केला मराठा भ्रताराने एकाचे उत्तर आहे का नाही. आंध्रातली पोरगी केली, यानं मोठ्या दिमागानं आपल्या घरी सून आणली नाही. तू म्हणते नी पेरू यम्मी, हा काही पताच नाही. तिची भाषा वेगळी, याची भाषा जमल कधी संसार नाही. नाही गोंडाची केली तर निवाना बदल म्हणतात, याला समजातच नाही. इंग्लंडमध्ये आले हॉटेल नेम, याला समजातच नाही, जमल नाही. नाही नाही म्हणून साधन जे वापरतात त्या साधनाचा अभ्यास केला पाहिजे. वाईट नाही, मंदिर जरूर बांधा, गट पाडू नका. गट पाडासाठी मंदिर नाही आहे का. सर्वाभूती सद्भाव वाढो गुणांचा गौरव, यासाठीच गावोगाव मंदिरे केली निर्माण. कायसाठी मंदिर आहे बाबाजी, सद्भाव तयार झाला पाहिजे आपल्या गावामध्ये, समाजामध्ये, संघटनेमध्ये, घराघरामध्ये. प्रेमाचा भाव तयार झाला पाहिजे, गुणगौरव झाले पाहिजे. आपल्या गावातले लोक जे आहे, जगन्नाथाचे भक्त राहा, तुकडोजीचे भक्त राहा, अनंत महाराजांचे राहा, का पुन्हा कोणाचे राहा, गौतम बुद्धाचे भक्त राहा. भक्त त्याचं नाव आहे जिथं गुणांचा गौरव आहे, सद्भाव तयार आहे. कुभाव ज्यांच्या अंतकरामध्ये ते भक्त नव्हे, अभक्त. व्याख्या समजून घ्या. भक्त कुणाला म्हणावं, ज्याच्या अंतकरामध्ये सद्भाव आहे तो भक्त. अरे अनंत महाराजांचं पंचीकरण झालं का, उपदेश झाला का ब्रहो, किती पडले का नाही, 100 लोक पडले. हा 60 कुभावाचे, 100 सद्भावाचे आहे का, नाही नाही. काही तंबाखू खाते तर काही नस ओढते, नाही काही बकरे खाते तर काही दारू पेते, काही मटके लावते, काही चोऱ्या करते, काही चुगल्या लावते. हे म्हणून तुम्हाला शिष्य काय ले, हा क्वांटिटी क्वालिटी क्वांटिटी. अरे क्वालिटी पाहिजे, क्वांटिटी नाही. क्वांटिटी म्हणजे संख्याबळ नाही, गुणात्मक पाहिजे. आपलं वाचन, आपला अभ्यास, आपलं राहणं, आपलं बोलणं, आपली सेवा, आपली भक्ती, आपला काला, आपली पुण्यतिथी गुणात्मक वागायला पाहिजे, संख्या नाही. लक्षात घ्या. मग समजा अंतकरणामध्ये गुण आला तर बाबाजी, गुण माणसाच्या अंतकरणामध्ये आल्यानंतर नाही, गुणवंताला या म्हणती तया मिळे सन्मान. बना हो बना तुम्ही गुणवान. सन्मान कोणाला प्राप्त होते, गुणवान माणसाला प्राप्त होते. आता तुम्ही माझा सन्मान केला, काहून, काही गुणवान असेल तुम्हाला दिसले असेल, मला वाटत नाही मी गुणवान आहो म्हणून, कदाचित तुम्हाला दिसले असेल माझ्यामधले गुण, सत्कार केला नाही. म्हणून मित्र हो, गुणग्राहकांगी यावी, गुणवान बनावे, सद्गुणी बनावे. माणसाचं मन मोठं झालं पाहिजे, माणसाचं मन पवित्र झालं पाहिजे, माणसाच्या मनामध्ये अनेकांचे दोष सांभाळता आले पाहिजे. आई आणि सज्जन या दोन जाती वेगळ्या आहेत, नाही का. आई काय करते, कोंबडी 20 पिल्याला जन्म देते, 20 अंडे फोडते, 20 पिले जन्म देते.
आबाळ आलं, चक्रीवादळ आलं, गारा पडल्या, त्याच्या विषयी पोरांना कुठं सांभाळते? कुठं सांभाळते? आपल्या पंखाखाली. पंखावर लागत गारा पडल, पण आपल्या पिल्यावर नाही पडू देत. लक्षात घ्या बाबा, हे भक्ताची जात आहे, भक्त त्याचं नाव आहे. भक्त नवे नुसते लायाचा काला वाटला का झाला गाला, वरम भात खाला का झाली पुण्यतिथी. नाही झालं आराधन. काय उद्देश आहे आराधनांचा? काय उद्देश आहे पुण्यतिथीचा? नाही. म्हणून मित्र, आपण या गोष्टीचा सगळा विचार पाहिजे. आता हे साधण्यासाठी काय करावं लागल? आजचा विषय अभ्यासाचा बरं का. मन हातात घ्यासाठी काय करावं लागेल? संत लिहितात, सद्ग्रंथ वाचन वैराग्य चिंतन, 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 सद्ग्रंथ वाचन वैराग्य चिंतन. अभ्यासाचे ध्यान ध्यानी धरा, अभ्यासाचे ध्यान सागप अभ्यासाचे ध्यान ध्यानी धरा, अभ्यासाचे ध्यान अभ्यासाचे ध्यान ध्यानी धरा, ध्यानी धरा, ध्यानी धरा. सद्ग्रंथ वाचन वैराग्य चिंतन, सद्ग्रंथ वाचन वैराग्य चिंतन, सद्ग्रंथ वाचन वैराग्य चिंतन. अभ्यासाचे ध्यान ध्यानी धरा, अभ्यासाचे ध्यान, अभ्यासाचे ध्यान ध्यानी धरा, अभ्यासाचे ध्यान, अभ्यासाचे ध्यान अभ्यासाचे ध्यान, अभ्यासाचे ध्यान ध्यानी धरा, ध्यानी धरा. सद्ग्रंथ वाचन वैराग्य चिंतन, सद्ग्रंथ वाचन वैराग्य चिंतन, सद्ग्रंथ वाचन वैराग्य चिंतन. हा अभ्यास व्यवस्थित होण्यासाठी, अभ्यासाने साधनांनी साध्य होण्यासाठी, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. जी असाध्य गोष्ट आहे, चार प्रकारच्या गोष्टी आहे. कोणत्या? एक असाध्य, एक साध्य, एक कष्टसाध्य. लक्षात घ्या, असाध्य गोष्टी काही आहे, काही साध्य ज्या गोष्टी आहे, काही कष्टसाध्य गोष्टी आहे. कष्टसाध्य तर कष्टसाध्य याचा अर्थ कसा? साध्य होते पण कष्ट घ्यावं लागतं. आणि असाध्य कशाला? ते साध्य होऊ शकत नाही. त्या आमच्या संत बापू या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही जी साध्य होऊ शकत नाही. तुम्हाला माहित, नर करणी करे सो पुन्हा काय? तेलही गळे वाळूचे कन रगडिता. लक्षात घ्या बाबा.
असाध्य गोष्ट कोणत्याच नाही. एक सुविचार आहे मराठीमध्ये, अशक्य हा शब्द मूर्खांच्या शब्दकोशात आहे. कोणाच्या? अभ्यासांच्या नाही, सज्जनांच्या नाही, विचारवंताच्या नाही. जे मूर्ख लोक आहे त्यांच्या अशक्य, ते अशक्य आहे. त्या माणसाला कितीही सांगा अशक्य आहे, बदलत नाही. नाही नाही, सांगणं चुकीचं आहे. बदलत कसं नाही भाऊजी, बदलते. दगडाला घाम फुटते म्हणता ना तुम्ही. वैऱ्याला सुद्धा मित्र बनवता येते, लक्षात घ्या. पण आमचा अभ्यास चुकीचा आहे असं मन हाती घेण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी काय करावं लागते? सद्ग्रंथ वाचन, वैराग्य चिंतन. दोन गोष्टी. एक सद्ग्रंथाचं वाचन करावं लागत आणि वैराग्याचं चिंतन. तुकडोजी महाराजांनी काय केलं? तुकड्या दास म्हणे ग्रंथी केला. आम्ही ग्रंथाचा अभ्यास केला रे, जसं तुम्ही करता. मला एक भूषण या बोर्ड्याचं कितीतरी वर्ष झाले 12 महिने वाचन राहते. 2 राव 3 राव 4 राव नाहीतरी त्यांना आरती तरी होते. 12 महिने. लक्षात घ्या केवढा पराक्रम आहे. पण दिशा चुकीची आहे बाबाजी, दिशा नाही बरोबर. दिशा बरोबर केली पाहिजे आपण. सद्ग्रंथ वाचन ठीक आहे, पण सद्ग्रंथ वाचन कासाठी करायचे? स्वयंपाक कासाठी करायचा? करून ठेवासाठी का? कासाठी करायचा? हा, तुका म्हणे सेवन घडे तयाशी जोडे लाभा. सेवन झालं पाहिजे ना, पोटात गेलं पाहिजे ना, तर लाभ होईल. पोट दुखत आहे आणि मेट्रोची गोळी दिली, मी आणली मग दुकानातून मेट्रोची. पोट दुखत आहे आमच्या विलाचं. आता गोळीची जाणही झाली मेट्रोची. झोम दुखून म्हणजे मुरडा मारून पोट दुखलं, त्याच्यावर पेटेंट गोळी. लक्षात घ्या, माहीतही झालं. गोळी पाहिली पण पोटात नाही घेतली, दुखणं कमी होईल का? दुखणं नाही कमी होणार. सद्ग्रंथ वाचन चालू आहे पण पोटात नाही गेलं ना, दुखणं कमी होईल नाही. तो म्हणते मास खाता हौस करी, आणि जोडून ठेवला आपला वैरी. नाही, धूम्रपान सब त्याग दे, व्यसन तजी सब कोय, तन मन धन की हानी है, व्यसन हरामय सोय. कबीर महाराज म्हणते. अभ्यास झाला, ग्रंथ वाचला, साखी वाचली, पाठही केली, लोकांनाही सांगणं चालू आहे, आपणही मनात घेणं. पण धूम्रपान सुटलेच नाही, फायदा होईल? नाही नाही नाही. तुकड्या दास म्हणे ग्रंथी केला शोध. आम्ही ग्रंथाचा अभ्यास केला, तिथं शोध घेतला. मग शोधांती काय मिळालं? शोध बिना बोध नाही, बोध बिना नाही शांती, बिना विवेक भटकत फिरे बारंबार अशांती. शोध घेतला आम्ही. ज्याही शोधू न पाहिला तयाशीच अर्थ सापडला, येरा असोनी अलभ्य झाला, प्राणी मात्रासी नाही. लक्षात घ्या बाबा. शोधिल्या विन अन्न वस्त्र घेणे, तेने प्राणासी मुकणे, लटक्याचा अभिमान धरणे, हेही मूर्खपण. अभ्यास. तुकड्या दास म्हणे ग्रंथी केला शोध. काय सापडला मला? सापडीला बोध वैराग्याचा राजे हो. ग्रंथामध्ये शोध घेतला, 12 भंगाच्या फेरीमध्ये शोध घेतला, ज्ञानेश्वरांच्या हरिपाठामध्ये शोध घेतला, राष्ट्रसंतांच्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये शोध घेतला, तुकारामाच्या 12 भंगामध्ये शोध घेतला, गौतम बुद्धाच्या पंचशील तत्वामध्ये शोध घेतला, महावीरांच्या जैन धर्मामध्ये शोध घेतला. काय मिळालं राजा? हा, वैराग्य. वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? पोरं बाळ बायको सोडून जायचो, दुःख लागते म्हणून नाही. वैराग्य त्याचं कामनेचा त्याग, व्यसनांचा त्याग, दुर्गुणांचा त्याग, कुबुद्धीचा त्याग, हेवा दाव्याचा त्याग, लोभा लबाडीचा त्याग, याचं नाव वैराग्य. कामनेचा त्याग, वैराग्य हे जाणा, आणि तयाविना कोणा सुख नाही भावानी. हे ग्रंथाचं वाचन, हे जगन्नाथाची घुगरी, हे तुकडोजीची पुण्यतिथी, ही खंजरी भजन स्पर्धा, हे राम जयंती, हे कृष्ण जयंती कायसाठी आहे? कायसाठी आहे? कामनेचा त्याग करण्यासाठी आहे, व्यसनांचा त्याग करण्यासाठी आहे, आसुरी गुणांचा त्याग करण्यासाठी आहे, हेवा दावा लाठी लबाडी लोभ लालच त्याग करण्यासाठी आहे, रुसवा फुगवा त्याग करण्यासाठी आहे, द्वेष मत्सर त्याग करण्यासाठी आहे, अंतःकरणामध्ये प्रेम शांती नम्रता जिव्हाळा करुणा दया भरण्यासाठी आहे राजो. हे जर भरत नसल अभ्यास चुकला. लक्षात घ्या. चुकला का नाही? लक्षात घ्या. आ
जग जाइए लग जाइए, जग जाइए लग जाइए, जागे व्हा, जग जाइए लग जाइए, अभ्यास करने के लिए, अभ्यास करने के लिए, जग जाइए लग जाइए, जग जाइए लग जाइए, जग जाइए लग जाइए। सूरज डूबा अब जा रहा, सूरज डूबा अब जा रहा, सूर्यास्ताला चालला, दिवस डुबून राहिला, अंधार येऊन राहिला, आत्ताच जागे व्हा. सूरज डूबा अब जा रहा, थोड़े ही दिन तो है रहे, 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 जग जाइए लग जाइए, जग जाइए लग जाइए, जग जाइए लग जाइए. काय म्हणतात? जग जाइए लग जाइए, अभ्यास करने के लिए. काय म्हणतात? जग जाइए म्हणजे जागे व्हा, विचार करा, प्रत्येक क्षणाला विचार करा, जागे व्हा. जग जाइए लग जाइए, जागे व्हा, लागा कामाला. कोणत्या? अभ्यास करायचा. अभ्यास कोणता अभ्यास? प्रॅक्टिस मेक्स ए मॅन परफेक्ट. हा अभ्यास माणसाला पूर्णत्वाकडे पोहोचवून देण्याचं अभ्यास साधन आहे. साधन कोणतं आहे? अभ्यास. कशाचं? पूर्णत्वाकडे पोहोचून द्यायचं. अभ्यासिता अभ्यासेची होते, साधने साधना, साधनांनी साधना होते. अभ्यासाने माणूस पूर्ण बनतो, अभ्यासाने मनुष्य सुखी बनतो, अभ्यासाने मनुष्य शांत बनतो, अभ्यासाने मनुष्य दयावान बनतो, अभ्यासाने माणूस माणूस बनतो. बाळको हो, माणूस बनला तर त्याच्याकडून राक्षसाचं, डुकराचं, हत्याचं, घोड्याचं नाही, वाघाचं, कुत्र्याचं, सापाचं काम होणार नाही. उंदरासारखा कातरणार नाही, सापासारखा फुसकारणार नाही, कुत्र्यासारखा चावणार नाही, वाघासारखा जाऊन पडणार नाही. जाऊन पडल. हे जर आपल्या जीवनामध्ये घडत असेल बाबाजी तर अभ्यास चुकला. लक्षात घ्या. जग जाइए लग जाइए, अभ्यास करने के लिए. केव्हा? सूरज डूबा अब जा रहा. सूर्य डुबायला लागला, चालला, म्हणजे आयुष्य चाललं आपलं. लक्षात घ्या. सूरज डूबा अब जा रहा, थोड़े ही दिन तो है रहे, थोड़े दिवस रहे, बहुत गई थोड़ी रही, थोड़ी भी अब जाए. सुनो मालिनी, ये अवसर कभी ना आहे, ही संधी मिळत नाही. लक्षात घ्या. बोलता बोलता अनंत महाराज चालला अटॅक ना बाबाजी, इतक्या जवळून सांगणारा माणूस भेटणार नाही. तुकडोजीने ग्रामगीता लिहिली, भगवान श्रीराम भगवद्गीता लिहिली, राष्ट्रसंघांनी ग्रामगीता लिहिली, दासबोध लिहिला. हे लिहिले कसं बाबाजी? कळवळा होता त्यांच्या पोटामध्ये. तुमच्या मनामध्ये काही बदल झाला पाहिजे, काया पालट झाला पाहिजे, मन पालटलं पाहिजे, नाही का? पण का रे मन पालटे ना, का रे मन पालटे ना, का रे मन पालटे ना, काया पालटोनी गेली, काया पालटोनी गेली, काया पालटोनी गेली, कारे मन पालटे ना, कारे मन पालटे ना, कारे मन पालटे, कारे मन पालटे ना, काया पालटोन गेली. एक एक दिवसाने शरीर पलटत आहे.
कान जात आहे, टोंगळे जात आहे, दात जात आहे, दाढ जात आहे, नजर जात आहे, हात जात आहे, सगळं जात आहे. मन काही पलटलं नाही, शरीर पलटत आहे पण मन तसंच आहे. मनाचा पालट होण्यासाठी अभ्यास आहे. अभ्यास कासाठी आहे? सद्ग्रंथाचं वाचन कासाठी आहे? कीर्तन कासाठी? उपदेश कासाठी आहे? नुसते 100 लोक पंचीकरणाले बसले त्यासाठी आहे का? नाही नाही, शिकली सो शिष्य बोधे सो गुरुदेव, तरण तारण आपुही एके हंसा देव. शिकणारा शिष्य राहतो बाजी, नारळ पान देणारा शिष्य नाही. अनंत महाराजांची शिकवणूक आहे ती घेणारा शिष्य होय. अनंत महाराज म्हणते चहा सोडून दे, हा भगाभग फुगू फुगू पेते. अनंत महाराज म्हणते नसलो कळू, हा कोडते. नाकापासून पार बोंबलीपर्यंत गेला पाहिजे. नस नाही म्हणजे संतांनी संत शिकविती नाना परी परी मनाले तैसेच. लक्षात घ्या. म्हणून मित्र हो, लग जग जाइए लग जाइए अभ्यास करने के लिए. सूरज डूबा अब जा रहा, थोड़े ही दिन तो है रहे. जग जाइए लग जाइए. काय केव्हा करतो बाबाजी? आता कसं जी होता होता होईल ना जी. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे बाबाजी, पण आमचे काही चुकीचं आहे का? होता होता होईल. नाही संतली ते अंधियारा सब जा आ रहा, अंधियारा सब छा जाएगा. अंधियारा सब अंधियारा सब छा जाएगा. तब क्या करोगे उन्नति, तब क्या करोगे उन्नति, तब क्या करोगे उन्नति. बाकी बची है आयु जो, बाकी बची है आयु जो. अब सीख ले कछु सन्मति. जग जाइए लग जाइए, जग जाइए लग जाइए, जग जाइए लग जाइए. काय म्हणतात? अंधियारा जब छा जाएगा. अंधार पडत आहे नाही, दिवस जात आहे, उजेड जात आहे, अंधार पडत आहे. तब क्या करोगे उन्नति. अंधार पडल्यावर का करा? उजेड पडा नाही. अरे अंधार पडायच्या अगोदर निंदन झालं तर झालं, अंधार पडायच्या अगोदर कापूस वेचणं ते झालं तर झालं नाही. तब क्या करोगे उन्नति, बाकी बची है आयु जो. आता राहिलेलं जे आयुष्य उरलं तुमचं, गेलं ते जाऊ द्या. नेनपणे झाले ते झाले, झाले ते होऊन या गेले. परी पुढे वर्तले पाहिजे नेमस्त. मागील उजळणी पुढे पाट, नेम धरावा निकटन. बाष्कळपणाची वटवट सोडून द्या रे बापा. बाष्कळपणाची वटवट चालू राहावी म्हणून आमचे कीर्तन नाही. बाबाजी तुम्ही कीर्तन कार्यक्रम करते, 2 वर्ष झाले देत नाही कीर्तनाचा कार्यक्रम नाही. 2 वर्ष दिला असतं नाही. खातीरवाले म्हणजे 5-6 वर्ष झाले बाबाजी काउंट नाही द्यायची नाही. ते पवनार नावाचं काय बाबाजी 9 वर्ष झाले तुम्ही आले आमच्या गावात, काउंट नाही द्यायची. काय वटवट करायला. आमची किती फजियत तुम्हाला माहीत आहे? माहीत आहे? काहीच फजियत माहीत नाही. आम्हाला काही पैसे कमवायचे आहे, आम्हाला काही गट तयार करायचे आहे, आम्हाला काही राजकारण करायचं आहे. अरे आम्हाला वाटते संतांचा जो अनुभव आहे तो अनुभव चोखाळणारे, सांगणारे, शिकवणारे या जगामध्ये फार कमी लोक आहेत. चुकीच्या मार्गाने नेणारे, अंधश्रद्धा पोसणारे, रूढी परंपरेचं जतन करणारे आणि लोकांना भक्षण करून, लोकांचं शोषण करून जीवन जगणारे भक्कम लोक आहे. लक्षात घ्यावा. मजूरदार म्हणते, काय म्हणते मजूरदार? फुकट देते का म्हणते मजुरी, काम घेते म्हणते दाबून. म्हणते का मजूरदार काम घेते म्हणून देते. कास्तकार का म्हणते? का म्हणते कास्तकार? पैसे द्यायला. हा, फुकट करते का म्हणते? पैसे द्यायला. अरे बापा हो, असं नातं जर असलं ना गावात आनंद लागते. लक्षात घ्या. धन हे गरिबांचे रक्त, समजोनी वागोत श्रीमंत नाही. आणि धन ही गावाची दौलत, म्हणून व्हावा मानतीचा. हा अभ्यास होय राजो, हा अभ्यास शिकवला आमच्या संतांनी. लक्षात घ्या. धन आमच्याजवळ साठवलेलं हे गरिबाचं रक्त आहे.
गरिबांनी श्रम केले नाही तर कारखान्यामध्ये पैसा उत्पन्न होणार नाही, लक्षात घ्या. गरीब टोपायला आले नाही, पेरायला आले नाही, निंदायला आले नाही तर बाबाजी पीक नाही येणार. शेत आले सुगी सांभाळावे चारी कोण, पीक आले परी केले पाहिजे जतन. पहारे करी पाहिजे बाजू, गुपकाटी पाहिजे, ढोरवासरे पाहिजे, मजुरदारे पाहिजे, मालकही पाहिजे, कारखानदारे पाहिजे. नाही त्या औषधाचा वापर करणारा बुद्धिजीवी माणूस पाहिजे. एकमेकाची मेळ आहे जीवनामध्ये. कसं तुम्ही तोडू शकतो म्हणता एकमेकाला, कसे गट पाडतो म्हणता गावागावात, जमल का बाबाजी? शक्य नाही. या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून अभ्यासाची होते साधने साधना, एकाएकी कोणा प्राप्त नाही. या आजच्यापर्यंत इतिहासामध्ये एकाएकी कोणतीच वस्तू कोणाला प्राप्त झाली नाही. अभ्यास करावा लागला. आमच्या रमाकांतला विशारद वासरी 17 वर्ष घालावं लागलं. 17 वर्षापासून अभ्यास करताय तेव्हा विशारद झाला. फुकट होते का? हा जमत. मग सुख म्हणजे फुकट मिळते का बाबाजी? कसोटी तयार करावं लागतं. नाही केला काला झालं, केली पुण्यतिथी झालं. मित्र विचार केला पाहिजे. पुण्यतिथी कशासाठी, काला कशासाठी, अभ्यास कशासाठी, कीर्तन कशासाठी. आम्ही तुमच्या गावामध्ये आलो, काही ना काही सुधारला पाहिजे, मन पलटले पाहिजे. हा आमचा उद्देश आहे. काही आम्हाला लागत नाही, तुमचं शाल लागत नाही, पैसे लागत नाही, काही लागत नाही. म्हणून हे करण्यासाठी चंचल हे मन, अभ्यासे आवरे आणि गीते माझी बरे बोलील. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये उपदेश केला, बाबा रे ह्या चंचल मनाला आवरण्यासाठी, स्थिर करण्यासाठी, या चंचल मनाला कुणीकडे जाऊ न देण्यासाठी अभ्यासाची गरज. तो अभ्यास करा. तो कसा करा? पाहता अनुभव कळो येई सर्वा, आणि करावया भावा धरू जेव्हा. काय म्हणते? हा अभ्यास करण्यासाठी सद्भाव हातात धरू तेव्हा. भावा म्हणजे सद्भाव, भाव, अभाव, कुभाव आणि सद्भाव. भावाचे 4 प्रकार आहे. भाव म्हणजे भाऊ नाही, भाव म्हणजे भावना, लक्षात घ्या. अभाव पहिला प्रकार, अभाव म्हणजे कोणताच भाव नसतो. दुसरा भाव, कुठेतरी येडा मोठा भाव म्हणजे देव मला, कुठेतरी भाव. आणि तिसरा प्रकार आहे कुभाव. आहे भाव पण कुभाव नाही. कासाठी? पाणी पडू नये म्हणून बकरे कापाचे, पाणी पडावं म्हणून आराधन, पाणी पडावं म्हणून पानग्याची साथ. हा कुभाव आहे. तो नवकार आहे तुझ्या बापाचा पाणी पाडणार नाही. विचार केला पाहिजे. समजते का आपल्या पाणी कुठून पडते? देव पाडते का? अरे शिका, अभ्यास करा बरोबर. म्हणून मित्र ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. जाणकार माणसाची संगत करा. बुद्धीमध्ये बरोबर व्यवस्थित विचार बसवा आणि त्या विचाराने हे सर्व काही वृत्तीवरी वृत्तीच करावी लागे सुसंस्कारी. बाह्य दीक्षा सहाय्यकारी म्हणून वर्णिली धर्मग्रंथी. जो तू साचा बानी या तो साची हाट लगाव, अंदर झारू देई के दुरादुरी भाव. जर तुम्ही खरोखर जिज्ञासू जीव असाल, तुम्हाला वाटते आमच्या गावात जगन्नाथाचं मंदिर झालं पाहिजे, तुळजी पुण्यतिथी झाली पाहिजे, भजन पूजन झाले पाहिजे, कथा कीर्तन झाले पाहिजे, उपदेशाला बसले पाहिजे लोक, आमच्या गावची गरिबी नष्ट झाली पाहिजे, दारिद्र्य नष्ट झालं पाहिजे, आमचं गाव चांगला आदर्श झालं पाहिजे असं जर वाटत असेल, जो तू साच्या बानिया. कबीर सांगता, अरे बाबा खरोखर तू बानिया म्हणजे व्यापारी असेल, साची हाट लगाव. हाट म्हणजे बाजार. कसा लावा? बरोबर लावा, खरा लावा. माल द्या आणि पैसे घ्या. पैसे तसेच घ्या, माल तसंच द्या. नकली माल देऊ नका, नकली पैसे घेऊ नका. लक्षात घ्या बघा. साची हाट लगाव. यासाठी काय करा? अंदर झारू देई के. अंदर म्हणजे आत, झारू म्हणजे झाडू, फळा, केरसुनी. अंदर, बाहेर नाही. आपलं कसं आहे? बाहेर से टामटूम आणि अंदर राम झाले आहे का नाही? असं बाहेर बघतो जसं सूट बूट आणि त्याची ते त्या बाईची साडी, याचा बूट, याचा कोट, कुठं लग्नाला चालला नाही. मा सांगतो माझ्या घरी उंदरं दंड मारते. म्हणण्याचा मतलब असा आहे की बाहेरील वस्तूचे भडकपण, आतील उणीवीचे प्रदर्शन. माणसाच्या अंतर्गतामध्ये ज्या ज्या गुणाची उणीव राहते तो मनुष्य भडकपणा दाखवतो. उत्तम राहणी आणि साधा विचारणी. हा आपला विचार जो तो कसा पाहिजे? उत्तम पाहिजे. राहणी कशी पाहिजे? साधी. साधेपणा शिकवलं आमचं साधू संतांनी. साधेपणा असला बाजी भेदभाव राहणार नाही, वैरभाव राहणार नाही. जगन्नाथ महाराजांचा आदर राहील, तुकडोजीचा आदर राहील, गौतम बुद्धाचा आदर राहील, साने गुरुजीचा राहील, अनंत महाराज राहील, मारुती महाराज. आदर सत्वगुण अंतकरणामध्ये आला का फक्त आदर शिकळते, अनादर नाही शिकत.
लक्षात घ्या. अनादर कोण शिकाल? ज्याचा अभ्यास नाही तो. अनादर कोण शिकाल? जो स्वार्थी आहे, त्यागी आहे, ज्याला मानपान पदप्रतिष्ठा पाहिजे, त्याचा जो अनादर राहते. आदर त्या माणसावर नाही राहतो. आदर ठेवला पाहिजे. तर हे सगळ्या संतांनी आम्हाला ग्रामगीतेतून, हरिपाठातून, दासबोधातून, भागवतातून, विजेकातून काय शिकवलं? सर्वाचा एकची सार. शुद्ध करावे हृदय मंदिर आणि सुखी करावे चराचर तरीच पावे सद्गती. सगळ्यांचा सार हाच आहे बाबा, लक्षात घ्या. म्हणून आपण अभ्यासाची पद्धत बदलवली पाहिजे. अभ्यासाने आमचं मन कसं झालं पाहिजे? हाय 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 नित्य अभ्यासिता ज्ञान ज्ञान 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 नित्य अभ्यासिता ज्ञान. नाश होत से अज्ञान नाश होत से अज्ञान अज्ञान नाश होत से अज्ञान नाश होत से अज्ञान नाश होत से अज्ञान नित्य अभ्यासिता ज्ञान ज्ञान नित्य अभ्यासिता ज्ञान ज्ञान नित्य अभ्यासिता ज्ञान. नाश होत से अज्ञान अज्ञान नाश होत से अज्ञान नाश होत से अज्ञान अज्ञान नित्य अभ्यासिता ज्ञान नित्य अभ्यासिता ज्ञान ज्ञान नित्य अभ्यासिता ज्ञान. नित्य अभ्यासिता ज्ञान नाश होत असे. अभ्यासाचा गुणधर्म कोणता आहे? अभ्यासाचं लक्षण कोणतं आहे? अभ्यास झाला की त्याचं अज्ञान नाश झालं पाहिजे. लक्षात घ्यावं. जर अज्ञान नाश, कपड्यावर साबण घासलं की कपड्याचे डाग गेलेच पाहिजे. त्याचं नाव साबण, नाही तर गारगोटी. नाही, कपड्याचे डाग जावं म्हणून साबण. अभ्यास कशासाठी आहे? अंतकरणाचे विकार जावं म्हणून अभ्यास. अभ्यास कशासाठी आहे पाहिजे? हरिभजनाविन काळ उगाची चिखल कालवू नको रे. चिखल कालवत काही फायदा आहे? अभ्यास त्यासाठी करा. आपल्या मनामध्ये एक एक विकार नष्ट झाले पाहिजे. दया करून आली पाहिजे. सहनशीलता आली पाहिजे. मोठं मन झालं पाहिजे. हलकं मन नका करू. हलक्या मनानं बाबाजी लहानपण आम्ही गुरांड्याला, मी डॉक्टर असताना प्रॅक्टिससाठी गेलो. सज्जन प्रसाद त्रिवेदी नावाची गृहस्थ होती तिथे. त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीला सलाईन लावलं होतं. तिथं होतो मी. आणि ते होते आपल्या रोडवर. तर त्यांच्या बंड्यामध्ये कापूस भरला होता. तर तो कापसाची म्हणजे धुणी आली त्या खिडकीतून, म्हणजे पेटला थोडासा. कापूस पेटला म्हणून गावभर झालं. आणि त्या सज्जन प्रसादच्या कानावर कापूस पेटला. आता इकडे लोक आले, धावले, काढला कापूस. फक्त 2च डाले निघाला पेटलेला. आणि त्याला तिकडे फीट आली, चक्कर आली. त्याला तिकडल्या तिकडे शेवट मांडली. खर्च आला 50,000. कापूस गेला 10,000. हलकं मन, त्याला म्हणते हलकं मन आहे की नाही? नाही, तो असा बोलला तर मी काल त्याच्या अंगणात जाऊ असं.
तुम्ही बायको नाही बोलतो ना, त्याच्यापेक्षा जास्त बोलते. तिचं जमतं आहे का? शेजारचं नाही जमत नाही. अरे वा, अरे वा, आपली माणसानं मन हलकं करू नये. मन मजबूत करायसाठी अभ्यास आहे. मनामध्ये ताकद याचं टॉनिक आहे अभ्यास. टायफॉइडची कमजोरी आली तर जसं आपण टॉनिक घेतो शरीराचं बल भरून निघासाठी, त्यासारखं अभ्यास, वाचन, कीर्तन, भजन मन मजबूत व्हासाठी, हलकं व्हासाठी नाही. मन मजबूत करासाठी कीर्तन आहे, प्रवचन आहे, बाराभंग आहे, हरिपाठ आहे, सामुदायिक प्रार्थना आहे. मजबूत करा. लहान लहान गोष्टी डोक्यात घेऊ नका बाबा, कधी सुख शांती मिळणार नाही. म्हणून शेवटी संत लिहितात, तुकड्या दास म्हणे उडू नाही जरा. काय म्हणते? उडू नका, घोड्याच्या टांगायसारखा नाही, उडू नका. उडल्यान नाही जमत. तुकड्या दास म्हणे उडू नका जरा. उडू नका म्हणजे गडबड करू नका. मी मोठा झाला म्हणू नका, मीच चांगला म्हणू नका, माझ्या इतका ज्ञानी कोणीच नाही असं म्हणू नका. उडू नका. काय करा मग? अभ्यासे आचरा उचित जो. अभ्यासाचं आचरण करा. कोणतं? उचित आणि अनुचित. उचित काय म्हणते? जे योग्य आहे. स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या हिताचं रक्षण करणारं वागणं, स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या हिताचं रक्षण करणारं खाणं, स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या हिताचा संबंध राखणं, याचं नाव उचित. हा उचित आपण अभ्यास केला पाहिजे. आता मी बोर्ड्याला आलो, मी कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी उचित विचार केला की बोर्ड्याच्या मंडळीला आपण काय द्यावं. नाही, इथं ग्रामगीतेचं वाचन आहे, इथं मंडळी आहे, इथं जगन्नाथ महाराजाचा काला होते, चांगले काम आहे या गावात, यांना काय द्यावं. पोट दुखते ना, कपाळ पट्टी लावून काही फायदा होईल का? होईल नाही. नाही, मी विचार केला पाहिजे, मी काय दिलं पाहिजे ते दिलं, इथं बसू नये. असा प्रत्येकाने परस्परपूरक विचार केला पाहिजे. बाबाजी, गावामध्ये तट पाडू नका, गट पाडू नका, मतांतर करू नका, वैरभाव करू नका, द्वेषभाव करू नका. मिटवा, एकत्र या. तुझं चुकलं, माझं चुकलं म्हणूच नका बाबाजी. चुकते सगळ्यांचंच. दिवा प्रकाश देते, पण त्याच्या ढुंगणाखाली काय राहते? अंधार राहते. ज्या दिव्याच्या ढुंगणाखाली अंधार राहत नाही, तो लोकांना प्रकाश देऊ शकत नाही. हे लक्षात घ्या बाबाजी. म्हणून प्रत्येकाने मोठं पण केलं पाहिजे गावागावामध्ये. म्हणून शेवटी म्हणतात, तुकड्या दास माने हित अहितासी. तुकड्या दास माने हित अहितासी. तुकड्या दास माने हित अहिता. तुकड्या दास माने हित अहितासी. तुकड्या दास माने हित अहितासी. तुकड्या दास माने हित अहितासी. अभ्यासे मानसी अभ्यासे मानसी जाणावया. अभ्यासे मानसी. अभ्यासाने प्रत्येकाची मन जाणा. अभ्यासाने मनाला मन जोडा, भिडवा. अभ्यासाने जवळ या. अभ्यासाने थोडा त्याग करा. आई आपल्या त्याग करते तेव्हा मुलाचं संगोपन करता येते तिला. दूध नसतानाही दूध पाजते रे. स्वतः उपाशी राहते, दुसऱ्याला पोराला देते. अभ्यासे मानसी जाणावया. अभ्यासे मानसी जाणावया. 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 तुकड्या दास माने हित अहितास. तुकड्या दास माने हित अहितास. तुकड्या दास माने हित अहितास. जय जय पांडुरंग. 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 जय जय पांडुरंग.
पांडुरंग हरी जय पांडुरंग जय हरी जय पांडुरंग हरी जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी